विरोधक चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहेत। आज सुद्धा संसद भवनाच्या परिसरात विरोधकांनी आंदोलन केलेलं आहे। विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवरती कारवाई करावी, विद्यार्थ्यांची माफी मागावी अशी मागणी विरोधकांकडून केली जाते। संसद भवन परिसरातली आपण ही सगळी दृश्य बघतोय। या परिसरात आज सुद्धा मोठ्या प्रमाणात निदर्शनं केली जात आहेत। आमचे प्रतिनिधी प्रशांत सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। आजची काय परिस्थिती दिसते? आज सुद्धा तशाच पद्धतीने विरोधक एकत्र झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत। प्रशांत, बरोबर, खालून जर बघितलं आपण ज्या पद्धतीने माहिती मिळते, साधारणतः संपूर्ण संसद भवनामध्ये आज विरोधकांनी एकवटलेले आहे आणि त्यांच्या सगळ्यांची मागणी आहे की जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाही तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन काही मागे घेणार नाही। याच प्रकारची भूमिका जर बघितली की इतरही पक्षांनी घेतलेली आहे आणि इंडिया आघाडीचे सर्व जे पक्ष आहेत त्या इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांनी जोरदार विरोध प्रदर्शन सध्या संसद भवनाच्या परिसरात सुरू आहे। संसद भवनाच्या परिसरात जर बघितलं जोरदार पाऊस देखील होता है। पावसात आता जोरदार प्रदर्शन होत असल्याचं रात के 12 बजे करने के बजाय दिन में पार्लियामेंट में आके अगर वो कहे क्या कहना चाहते हैं हम देखेंगे। तर पुन्हा एकदा आपण जाऊया। आमचे प्रतिनिधी प्रशांत आपल्यासोबत आहेत। प्रशांत, आपण बघितलं होतं काल सुद्धा संसदेचं कामकाज झालेलं नव्हतं। आज हे कामकाज कधी सुरू होईल त्याबद्दल काय माहिती मिळते? ज्या पद्धतीने माहिती मिळते साधारणतः एक एक तर बघितलं आपण की या सगळ्या घडामोडींमध्ये अत्यंत महत्वाचं आहे की बरोबर 11 वाजता संसदेचं कामकाज सुरू होतं। संसदेचं कामकाज सुरू झाल्याबरोबर संसदेचं कामकाज चालत नाहीये, पण आज सकाळी 10:30 वाजता लोकसभेतील विरोधी पक्षाच्या वतीने जोरदार विरोध प्रदर्शन संसद भवनाच्या परिसरात करण्यात येत आहे। मुखरदौड आणि गेट संविधान सदन जे आहे संविधान सदनाच्या दोन्ही पुढे जर बघितलं आपण तर हे सगळे काँग्रेसचे खासदार असो, इंडिया आघाडीचे खासदार असो, शिवसेनेचे खासदार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार असो, हे सगळे एकवटलेले आहेत आणि या सगळ्यांची मागणी आहे धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय दुसरं काही नाही। आणि याच धर्तीवरती राहुल गांधी यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे की आमच्या 3 मागण्या आहेत। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, ज्या तरुणांच्या विरुद्ध त्या युवकांच्या विरुद्ध कलम लावण्यात आलेले आहेत त्या विविध गुन्हे दाखल करण्यात आलेले सगळे गुन्हे वापस घ्यावे आणि या संपूर्ण युवकांची संसदेनं माफी मागावी अशा प्रकारची ती प्रमुख मागण्या या सगळ्या साधारणतः जर बघितलं तर इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची आहे। आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन प्रारंभ सुरू राहील अशा प्रकारची स्पष्टपणे त्यांनी सूचना दिली आहे। स्पष्ट मागणी ही इंडिया आघाडीच्या सगळ्या खासदारांची आहे। आणि खास करून जर बघितलं तर संसद भवनाच्या परिसरात हे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला बहुतांश खासदार हे मोठ्या संख्येने उपस्थित आहे। धर्मेंद्र प्रधान आता यांची हकालपट्टी करा अशा प्रकारची देखील जोरदार मागणी इंडिया आघाडीच्या खासदारांच्या वतीनं केली जात आहे। प्रशांत, आपण काल रात्री बघितलं सोनम वांगचुक यांनी सुद्धा आपलं उपोषण थांबवलेलं, त्यामुळे आज नेमकं काय घडतंय पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। बातमी पालघरमधून। पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आणि डहाणू किंवा बोईसर या सगळ्या परिसरात अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे अन्नधान्य, घरगुती साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झालंय। डहाणू तालुक्यातील साये या ठिकाणी कॉलनी पाड्यामध्ये सूर्या नदीच्या पुरामुळे नागरिकांना रात्रभर घराबाहेर राहावं लागलेलं आहे आणि पूरग्रस्त कुटुंबांसमोर आता उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। 4 दिवसांपासून पालघरमध्ये मुसळधार असा पाऊस झाला, त्यातच धरण क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने पालघरमधील जे सूर्या प्रकल्पाचं धामणी धरण आहे या धरणाचं पाणी सूर्या नदीद्वारे विसर्ग करण्यात आला आणि त्याच्यामुळे पूर परिस्थिती जी आहे ती डहाणूच्या पूर्व भागात आपल्याला झालेली पाहायला मिळाली। आपण बघू शकतो की मी सध्या डहाणूच्या पूर्व भागातील साहे या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सूर्या नदीचं पाणी आणि पुराचं पाणी जे आहे ते घरांमध्ये शिरलं आणि यामुळे मोठ्या प्रमाणावर घरांचं नुकसान झालेलं आहे। एकूणच पाहिलं तर संपूर्ण घरातील जे जीवनावश्यक वस्तू असतील, कपडे असतील किंवा धान्य असेल हे संपूर्ण भिजून गेलेलं आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर ही कुटुंब जी आहेत ती सध्या चिंतेत असल्याची पाहायला मिळतं। हीच परिस्थिती जी आहे ती येथील शेकडो घरांची आहे, कारण की बोईसर असेल किंवा मग डहाणू असेल या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर घरांमध्ये पाणी शिरलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान जे आहे ते या भागातील झाल्याचं पाहायला मिळतं। आपल्यासोबत हे घर मालक आहेत। दादा, मला सांगा काय नुकसान झालंय नेमकं तुमचं पाणी शिरल्यामुळे? म्हणजे आमचं सर्वच गेले, म्हणजे काय कपडे गेले, तांदूळ वगैरे, धान्य वगैरे, गॅस, फ्रीज सर्वच अख्खे भिजले। फ्रीज तर म्हणजे पूर्ण म्हणजे 5 फूट बुडलेला फ्रीज आणि चावल वगैरे सर्व ते कपडे सर्व आणि मूठ भात आम्ही खणलेले लावरो ते पण गेले आमचं सर्वच। आता करायचं काय?
जेव्हा हे कारण पाणी शिरलं नदीचं किंवा पुराचं तेव्हा तुम्ही कुठे होते, कुटुंब कुठे होतं तुमचं? मी इकडे होतो, मी हॉस्पिटलला होता. मला यायला जमलं नाही, मी पुराण तिकडे अडकलेला. मी काल आला संध्याकाळी बघतो तर हे पूर्ण बुडलेलं. आणि माझं बाकीचं होतं परिवार तिकडे उर्शे गावामध्ये होते. उर्शे गावामध्ये संतोष पाटलांनी आम्हाला दिले खायला, तर ते खाऊन आणि राहिले एक दिवस आणि मग संध्याकाळी इकडे आले. मग आता धान्य वगैरे आहे का घालण्यासाठी, कपडे वगैरे तुम्हाला कपडे वगैरे तर काय नाही मिळत. कपडे वगैरे अख्खे पूर्ण भिजले, बाकीचे वाहून गेले, खुर्शी गेले, टब गेले, सर्वच गेलं आमच्या बाकीचं पुराने. थोडंसं आहे, बाकीचं काय नाही राहिलेलं. धान्य वगैरे धान्याचं थोडंसं आहे बस. धान्य पण पूर्ण भिजलं. काय मागणी आहे सरकार शासनाकडे? शासनाने आम्हाला तर भरपाई द्यावा. शासनाने आम्हाला तर काय असेल तर भरपाई त्यांनी द्यावा आम्हाला. नक्कीच आपण पाहिलं तर या घरांमध्ये साधारणतः 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी शिरलं होतं आणि त्याच्यामुळे घरातील साहित्यासह जे अन्नधान्य आहे त्याचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. त्यामुळे आता खायचं काय असा प्रश्न या सगळ्या कुटुंबांसमोर उभा राहिला. त्यामुळे तातडीने शासनाने यांची मदत करावी अशी मागणी जी आहे ती येथील ग्रामस्थांकडून करण्यात येते. न्यूज 18 मराठीसाठी राहुल पाटील, पालघर. तर पालघर जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि गेल्या 24 तासात तलासर या ठिकाणी सर्वाधिक म्हणजे 465 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसाचा परिणाम शिक्षण व्यवस्थेवर सुद्धा झाला आहे. मुंबई विद्यापीठाने पालघर जिल्ह्यामध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकललेल्या आहेत. तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. हवामान विभागानुसार दाहोद परिसरावरील कमी दाबाचं क्षेत्र, हवेचा पट्टा आणि मोठ्या प्रमाणातील ढग निर्मितीमुळे पालघर जिल्ह्यात सातत्याने बाष्पयुक्त ढग तयार होत असून मुसळधार पावसाचा जोर कायम असण्याचा इशारा दिला आहे.